Morning student, in this lecture we learn about the nature and scope of the business economics, distinguish between economics and business economics, and basic tools of economics. That three part will be learned in this lecture. So we start with nature and scope of the business economics. Business economics has become very popular in recent time due to its practical applications. It has derived its subject matter from the economics. Both micro and macro concepts and principles are used in business economics. Education tools and techniques are extensively employed to formulate business policies. The subject matter for the business economics broadly consists of the following. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स हे सध्या रिसेंट ट्रेंडमध्ये खूप पॉप्युलर झालेलं आहे, कारण हे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आपण बिझनेसमध्ये यूज करत असतो बिझनेस इकॉनॉमिक्स हे. त्याचबरोबर आपण बिझनेस इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या कॉन्सेप्टचा अभ्यास करत असतो. त्याचबरोबर आपल्याला त्या कशा पद्धतीने इकॉनॉमिक्स टूल्सचा व टेक्निक्सचा यूज करून आपण कशा पद्धतीने सक्सेसफुल बिझनेस करू शकतो किंवा आपल्या बिझनेस पॉलिसीज कशा प्रकारे तयार करायच्या असतात हे आपण या बिझनेस इकॉनॉमिक्समधून शिकत असतो. हे फॅक्टर दिले आहेत. फर्स्ट इज डिमांड ॲनालिसिस, म्हणजे डिमांड ॲनालिसिस कसं करायचं हे आपण बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये शिकत असतो. त्याचबरोबर डिमांड डिमांडचं फोरकास्टिंग कसं करायचं. त्याचबरोबर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ॲनालिसिस, कॉस्ट अँड प्रोडक्शन ॲनालिसिस म्हणजेच प्रोडक्शनची कॉस्ट कशी ठरवायची किंवा प्राईस आपण प्रोडक्टची कशी ठरवायची, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं हे यामध्ये आपण शिकत असतो. त्याचबरोबर प्राईस आउटपुट डिस्कशन्स अंडर डिफरंट मार्केट स्ट्रक्चर, म्हणजे वेगवेगळ्या मार्केट स्ट्रक्चरमध्ये आपल्या प्रोडक्टची प्राईस आणि आउटपुट कसं असलं पाहिजे हे आपण या बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये शिकत असतो. त्याचबरोबर प्रॉफिट ॲनालिसिस असेल किंवा कॅपिटल बजेटिंग असेल, या प्रकारचे जे कॉन्सेप्ट आहेत हे आपण बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये शिकत असतो आणि त्याचा प्रॉपर यूज करून आपण आपला बिझनेस रन करायचा असतो. बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये या कॉन्सेप्टचा यूज करून आपला बिझनेस कशा पद्धतीने योग्यरित्या चालवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करायचा असतो. द मेन फोकस ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स इज टू ॲनालाइज द प्रॉब्लेम ऑफ द बिझनेस फर्म अँड फाइंड सोल्युशन फॉर द सेम. इट इज अन पॉझिटिव्ह अँड नॉर्मेटिव्ह सायन्स. It is both descriptive and prescriptive. It not only analyzes and various problems involved in the business decision making, but also suggests ways and means to improve decision making. It provides a set of tools and techniques for the rational decision making. Business firms always face conditions of the risk and uncertainty. In such a business environment, business economics helps in arriving at the right decision quickly and easily. It helps to forward planning, maximizing of profit, and attending of other objectives. Thus business economics is concerned with the application of the theories and techniques of the modern economics in business decision making. Its subject matter consists of those concepts, principles, and techniques of economics such which are useful in solving the problem of business firms. Modern business firms thus depend upon the economics of the effective allocation and utilization of resources. It has become a इंटिग्रल पार्ट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ॲट प्रेझेंट. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्सचा मेन फोकस आहे तो म्हणजे आपल्याला बिझनेस फर्ममध्ये येणारे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत ते ॲनालिसिस करून आपण त्याच्यावर कशा पद्धतीने योग्यरित्या सोल्युशन फाइंड करू शकतो, हे आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्सचा मेन फोकस असतो. त्याचबरोबर हे फक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन घेण्यासाठी उपयोगात येत नसतं, तर आपल्याला वेगवेगळे डिसिजन घेत असताना ते डिसिजन आपल्याला कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येतील, डिसिजन घेताना कशा पद्धतीने आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येतील डिसिजन मेकिंगमध्ये, डिसिजन घेत असताना त्याच्यासाठी देखील आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्सचा उपयोग होत असतो. आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्सचे वेगवेगळ्या प्रकारचे सेट ऑफ टूल्स अँड टेक्निक्स आपल्याला देत असतात डिसिजन घेण्यासाठी. आपल्याला बिझनेस करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क येत असतात, अनसर्टनिटीज आपल्याला येत असतात. त्यासाठी आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स हेल्प करत असतं. त्या अशा प्रकारच्या रिस्क आल्याच्यानंतर किंवा अनसर्टनिटी आल्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने राईट पद्धतीने क्विकली डिसिजन किंवा इझिली आपण डिसिजन घेऊ शकतो, यासाठी आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स हेल्प करत असतं. म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून आपण रिस्क आल्यावर किंवा अनसर्टनिटी आपल्याला आल्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने त्याच्यावर क्विकली आणि इझिली सोल्युशन बिझनेस इकॉनॉमिक्सच्या मदतीने आपण घेऊ शकतो. बिझनेस इकॉनॉमिक्सच्या मदतीने आपण फॉरवर्ड प्लॅनिंग करू शकतो. मॅक्झिमाइज प्रॉफिट आपण कशा पद्धतीने मॅक्झिमाइज करू शकतो. त्याचबरोबर आपली अदर जी काही ऑब्जेक्टिव्ह असतील बिझनेस ऑब्जेक्टिव्ह ती कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो, याच्याकडे आपण बिझनेस प्लॅनिंगच्या माध्यमातून फोकस करू शकतो. बिझनेस इकॉनॉमिक्स हे एक असं टूल आहे ज्याच्या माध्यमातून आपण बिझनेसमध्ये येणारे वेगवेगळे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करू शकतो.
त्याचबरोबर आपली बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आहेत ती आपण मीट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बिझनेसमध्ये येणारे रिस्क असतील किंवा अनसर्टनिटीज असतील त्याच्यावर कशा पद्धतीने सोल्युशन काढायचं हे आपण बिझनेस इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून आयडेंटिफाय करू शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन इकॉनॉमिक्स अँड बिझनेस इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स इट इज अ कन्सर्न विथ द व्हेरियस कॉन्सेप्ट अँड थिअरीज अँड प्रिन्सिपल्स. म्हणजेच आपलं जे नॉर्मल इकॉनॉमिक्स असतं ते आपल्याला वेगवेगळ्या कॉन्सेप्ट असतात किंवा थिअरीज असतात किंवा प्रिन्सिपल्स असतात त्याच्यावर डिपेंड असतं. बिझनेस इकॉनॉमिक्स इट इज अन ॲप्लिकेशन फॉर द इकॉनॉमिक्स इन द बिझनेस डिसिजन मेकिंग. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स हे एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्या माध्यमातून आपण बिझनेसचे वेगवेगळे डिसिजन असतात ते इकॉनॉमिक डिसिजन असतात ते आपण घेऊ शकतो बिझनेस इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून. इकॉनॉमिक्स इट कन्सिडर ॲज अ बोथ पॉझिटिव्ह अँड नॉर्मॅटिव्ह. इट इज इकॉनॉमिक्स हे पॉझिटिव्ह आणि नॉर्मॅटिव्ह कन्सिडर केलं जातं. म्हणजेच सकारात्मक आणि आदर्श असं मानलं जातं. तर इट बिझनेस इकॉनॉमी कन्सर्न विथ द आउट टू बी डन, हेन्स इट इज सेट टू नॉर्मॅटिव्ह अँड प्रिस्क्रिप्टिव्ह. म्हणजेच तर बिझनेस इकॉनॉमिक्स हे आदर्श आणि नियमात्मक असं मानलं जातं. तर कारण बिझनेस इकॉनॉमिक्स हे रूल्स अँड रेग्युलेशनवरती चालत असतं त्यामुळे त्याला सकारात्मक आणि नियमात्मक अशा दोन पद्धतीत मानलं जातं. इट्स स्कोप इज वायडर ॲज इट डील विथ इंडिव्हिज्युअल्स, फर्म्स अँड इंडस्ट्री. म्हणजेच इकॉनॉमिक्स हे वायडर स्कोप त्याला असतो इकॉनॉमिक्सला. तर कारण ते इंडिव्हिज्युअलबरोबर डील करत असतं, त्याचबरोबर फर्म देखील डील करत असतं, त्याचबरोबर इंडस्ट्रीबरोबरही डील करत असतं. बट बिझनेस इकॉनॉमिक्स स्कोप इज नॅरोज ॲज इट डील विथ ओनली विथ द प्रॉब्लेम्स ऑफ बिझनेस फर्म्स. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्सला स्कोप हा कमी असतो कारण ते फक्त बिझनेस इकॉनॉमिक्स हे फक्त बिझनेस फर्मचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सॉल्व करण्यासाठी यूज केले जातं, म्हणून त्याला स्कोप हा कमी आहे रादर दॅन इकॉनॉमिक्स. Economics theory are based on the assumptions. Risk and uncertainty are not considered here. In other words, conditions are assumed to be normal. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्सच्या ज्या काही थिअरी असतात त्या आपल्या अजम्पशनवरती डिसाईड केले जातात. म्हणजेच नॉर्मल अजम्पशनवरती त्या डिसाईड केल्या जातात. इकॉनॉमिक्स थिअरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क फॅक्टर किंवा अनसर्टनिटी याच्यामध्ये कन्सिडर केली जात नाही. Business firm operate under the consideration of uncertainty. Risk is inherent in every business. According to consideration, economic theories and model are modified then applied to business decision making. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स हे पूर्णपणे रिस्क फॅक्टर आणि अनसर्टनिटी याच्यावरती डिपेंड असते कारण प्रत्येक बिझनेसला अनसर्टनिटी आणि रिस्क हे फॅक्टर येत असतात. त्यामुळे त्याच्या बिझनेसचे डिसिजन घ्यायचे असतील तर आपल्याला ह्या दोन गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे बिझनेस इकॉनॉमिक्स हे पूर्णपणे अनसर्टनिटी आणि रिस्क या दोन फॅक्टरवर डिपेंड असतात. ते फॅक्टर हे कन्सिडर केले जातात बिझनेस इकॉनॉमीमध्ये. इकॉनॉमिक्स थिअरी आर मेड सिम्पलर बाय मेकिंग अजम्पशन्स अँड बाय अवॉइडिंग कॉम्प्लेक्सिटी. म्हणजेच इकॉनॉमिक्स थिअरी असतात या सिम्पली तयार केल्या जातात. त्यामध्ये फक्त अजम्पशन्सवरती त्या थिअरी तयार केल्या जातात. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी कोणत्याही प्रकारची केली जात नाही, ते अवॉइड केली जाते कॉम्प्लेक्सिटी. बिझनेस इकॉनॉमिक्स रिलेटिव्हली कॉम्प्लेक्स ॲज इट डील विथ रिअलिस्टिक आस्पेक्ट्स ऑफ द बिझनेस. इट यूज मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, ऑपरेशनल रिसर्च एक्सेट्रा इन डिसिजन मेकिंग. इट इज अ प्रॅग्मॅटिक सायन्स. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स हे पूर्णपणे कॉम्प्लेक्स असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर यूज केले जातात कारण आपल्याला बिझनेस डिसिजन घ्यायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. म्हणून बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये मॅथमॅटिक्स असेल किंवा स्टॅटिस्टिक असेल किंवा ऑपरेशनल रिसर्च असेल अशा पद्धतीचे फॅक्टर हे इन्क्लूड केलेले असतात बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये. कारण आपल्याला बिझनेसचा एखादा डिसिजन घेत असेल तो राईट असला पाहिजे, चुकीचा डिसिजन आपल्याला घेऊन चालत नाही. त्यामुळे योग्य डिसिजन घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी हे वेगवेगळे फॅक्टर आपल्याला यूज करावे लागतात बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये. अशा प्रकारचा डिफरन्स तो आपल्याला बिझनेस इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमिक्स या दोन फॅक्टरमध्ये आपल्याला डिफरन्स दिलेला आहे. नेक्स्ट इज बेसिक टूल. अपॉर्च्युनिटी कॉस्ट. इट इज एन इम्पॉर्टंट कॉस्ट कॉन्सेप्ट. इट अराइज ड्यू टू द युनिव्हर्सल इकॉनॉमिक प्रॉब्लेम. व्हॉट्स आर unlimited means are limited and they have to alternative use. Hence the use of resources has to be selected at the particular time. They can be used for the particular purpose. The other use has to have to be sacrificed. When the factors of the production is employed is one use, the production of other good whether it can be used in sacrifice. Therefore opportunity cost of the factor of productions
is the next best alternative that is sacrifice. And it is also called as alternative cost or social cost of productions. For example, a particular plot of land can be used for the multiple purpose like constructions of the house or school or hospital or civilizations of the crop, cultivation of crops. Once the purpose is decided, other have to be sacrificed. The next best alternative that is sacrifice in opportunity cost. म्हणजेच अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट कॉस्ट कॉन्सेप्ट आहे. ती युनिव्हर्सल इकॉनॉमिक प्रॉब्लेममुळे तयार झालेली आहे. यामध्ये आपल्याकडे असलेल्या लिमिटेड रिसोर्सेसचा अल्टरनेटिव्ह यूज केल्या जातात. त्यामुळे आपल्याला या कॉन्सेप्टचा खूप महत्त्वाचा उपयोग होत असतो. म्हणजेच एखादा रिसोर्सेस आपण घेतला तर तो एखाद्या पर्टिक्युलर टाईमला तो एकाच कुठल्या तरी पर्पजसाठी यूज केला जाऊ शकतो. त्यामुळे अदर जे काही पर्पज असतील त्यांना सॅक्रिफाईस करावं लागतं. म्हणजे एखादा रिसोर्सेस असेल तो एकाच प्रोडक्शनसाठी आपण यूज करू शकतो. अनदर जे प्रोडक्शन असतील त्यांना ते सॅक्रिफाईस करावं लागतं. म्हणजेच एखादा फॅक्टर जर आपण प्रोडक्शनसाठी घेतला, एम्प्लॉईनी एका गुड्सच्या प्रोडक्शनसाठी एखादा फॅक्टर घेतला तर त्या रिसोर्सेसपासून होणारे अनदर जे काही प्रोडक्ट्स असेल त्या प्रोडक्टसाठी ते सॅक्रिफाईस करावं लागतं. म्हणजे ते प्रोडक्ट आपण त्या रिसोर्सेसपासून बनवू शकत नाही. म्हणूनच अपॉर्च्युनिटी कॉस्ट फॅक्टरमधून आपण कुठचं प्रोडक्शन केलं पाहिजे हे आपण डिसाईड केलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्या अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे त्या रिसोर्सेसपासून आपण जे काही अल्टरनेट ऑप्शन्स होऊ शकतात किंवा अल्टरनेट जे काही प्रोडक्ट तयार करू शकतो ते आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतात. त्याच्याकडून मिळणारी आपल्याला जी कॉस्ट असते त्यालाच आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं म्हणतो. त्याच कॉन्सेप्टला आपण अल्टरनेटिव्ह कॉस्ट कॉन्सेप्ट किंवा सोशियल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन्स असं देखील कॉन्सेप्टने आयडेंटिफाय केलं जातं. पण सांगायचं झालं तर आपल्याकडे एक जमिनीचा प्लॉट आहे. त्यामध्ये आपल्याला मल्टिपल पर्पजसाठी आपण तो यूज करू शकतो. म्हणजेच हाऊस कन्स्ट्रक्शन करायचं असेल किंवा स्कूल कन्स्ट्रक्शन करायचं असेल किंवा हॉस्पिटल तिकडे करू शकतो किंवा आपण क्रॉपचं कल्टिवेशन करू शकतो. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उपयोगासाठी आपण ते लँडचा उपयोग करू शकतो. पण एखादा आपण डिसिजन घेतला म्हणजे आपण तिकडे डिसिजन घेतला की आपण तिकडे घर बांधायचं हा डिसिजन घेतला तर अदर जे काही आपण करू शकतो म्हणजे स्कूल उभं करू शकतो किंवा हॉस्पिटल किंवा कल्टिवेशन तिकडे करू शकतो क्रॉपचं, यांना सॅक्रिफाईस करावं लागतं. म्हणजे हे त्यासाठी आपण ती जमीन वापरू शकत नाही. तर ह्याच्यामधून मिळणारे जे आपल्याला प्रॉफिट असतं किंवा जी कॉस्ट असते त्यालाच आपण म्हणजेच घर बांधल्याच्या नंतर आपण जर स्कूल बांधून तिकडून जर इन्कम जनरेट करू शकतो तर त्याच्याकडून मिळणार ते इन्कम असते तीच आपली अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते. त्यालाच आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. परंतु अशा प्रकारची जी कॉस्ट आहे ती सॅक्रिफाईस करावी लागते आपल्याला एखाद्या रिसोर्सेसचा आपण एखाद्या पर्टिक्युलर पर्पजसाठी यूज केल्याच्या नंतर. इट इज युजफुल टू बिझनेसमॅन फॉर अ नंबर ऑफ पर्पज. फर्स्ट इज इट इज युजफुल टू डिटरमाइन द अल्टरनेटिव्ह प्राइस फॉर द डिफरंट गुड्स. For example, the same factors can be used to construct one bungalow or 10 flats. While determining the price, the firm will see to it that the price of the bungalow is at least equal to the price of the 10 flat. म्हणजेच अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही प्रत्येक बिझनेसमॅनसाठी ही वेगवेगळ्या पर्पजसाठी युजफुल असते. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पहिलं पर्पज आहे ते म्हणजे अल्टरनेटिव्ह प्रोडक्टची प्राईस डिसाईड करण्यासाठी. म्हणजेच एखादा अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट आहे त्याची प्राईस आपण या अपॉर्च्युनिटी कॉस्टच्या माध्यमातून डिसाईड करू शकतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण एक बंगलो बांधला आहे त्याचबरोबर 10 फ्लॅट बांधले आहेत. तर त्या दोन्हीसाठी लागणारं जे फॅक्टर आहे ते सेम लागले आहेत आपल्याला. म्हणजेच एक बंगलो बांधण्यासाठी लागणारं जमीन असेल किंवा त्याला कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे जे काही रॉ मटेरियल असेल ते लागलेलं रॉ मटेरियल आणि 10 फ्लॅट बांधण्यासाठी लागलेलं आपल्याला रॉ मटेरियल हे सेम लागलं असेल तर आपण त्या 10 फ्लॅटच्या प्राईज एवढीच आपल्याला त्या एका बंगलोची किंमत ठेवू शकतो आपण किंवा डिसाईड करू शकतो. अशा पद्धतीने बिझनेसमॅनला अल्टरनेटिव्ह प्रोडक्टची प्राईस डिसाईड करायला अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही खूप महत्त्वाची असते. नेक्स्ट इज इट हेल्प टू डिटरमाइन द नॉर्मल अर्निंग ऑफ द फॅक्टर्स. इफ द फॅक्टर हॅज बीन रिटेन in the present job, it should be paid at least the amount it can be get in the next best job. For example, the person is employed by the college. His salary may be rupees 10,000 per month. He can be employed by the financial institute, and if the salary offered is rupees 12,000, then the college should be pay him at least rupees 12,000 if it is want to retain him in the present job. म्हणजेच आपल्याला रिसोर्सची प्राईस डिसाईड करायला देखील अपॉर्च्युनिटी कॉस्टचा आपल्याला उपयोग होत असतो. म्हणजेच
आपल्याला एखादा रिसोर्सेस आपल्याला किंवा एखादा फॅक्टर जो आपल्याकडे आहे तो आपल्याला प्रेझेंट जॉबसाठी रिटेन करायचा असेल रादर दॅन अनदर जॉब, तर आपल्याला त्याच्याकडून नेक्स्ट बेस्ट जॉब करून त्याला मिळणारी प्राईस किंवा त्याला मिळणारी कॉस्ट ही आपल्याला फर्स्ट जॉबसाठी त्याला पे करावी लागते. त्याच्यासाठी देखील आपल्याला अपॉर्च्युनिटी कॉस्टचा उपयोग होत असतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती कॉलेजमध्ये काम करते, त्याला 10,000 रुपये पर मंथ पे केलं जातं आहे. त्याच व्यक्तीला जर एखाद्या फिनान्शियल इन्स्टिट्यूटने हायर केलं तर त्याला 12,000 रुपये मंथली पे केले जाते. मग जर कॉलेजला ते व्यक्ती रिटेन करायची असेल तर त्या कॉलेजला 12,000 रुपये त्या व्यक्तीला पे करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही बिझनेसमधला उपयोगात येत असते. अपॉर्च्युनिटी कॉस्ट कॉन्सेप्ट ही बिझनेसमधला उपयोगात येत असते आपले एम्प्लॉई रिटेन करण्यासाठी देखील. Third is it is help in decision making and optimize optimum allocations. For example, a builder has choice to build a bungalow or 10 flats using the same plot of land. In order to arrive at the decisions, he has to compute the opportunity cost for building either of these two. Suppose the decisions to be construct one bungalow, then it opportunity cost will be the 10 flat he has to sacrifice. List as let us suppose the price of each flat is rupees 12 lakh, then the total income he will be get will be rupees 2 crore. Suppose the price of bungalow is quoted as rupees 3 crore. It is the worthwhile for him to construct one bungalow rather than the 10 flat as he can make more profit. म्हणजेच अपॉर्च्युनिटी कॉस्ट कॉन्सेप्ट ही प्रत्येक बिझनेसमॅनला त्याच्या बिझनेसमध्ये डिसिजन घ्यायला देखील उपयोगात येत असते. त्यामुळे ऑप्टिमम अलोकेशन कसं करता येईल आपल्याकडे रिसोर्सेस असलेल्याचा त्याच्यासाठी देखील प्रत्येक बिझनेसमॅनला या अपॉर्च्युनिटी कॉस्ट कॉन्सेप्टचा उपयोग होत असतो. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्याकडे एक लँड आहे, एका बिल्डरकडे जमिनीचा काही भाग आहे, त्यामध्ये त्याला तो एकतर बंगलो बांधू शकतो किंवा 10 फ्लॅट बिल्डिंग बांधून 10 फ्लॅटची एक बिल्डिंग बांधू शकतो. अशा प्रकारे तो त्या जमिनीचा उपयोग करू शकतो. मग त्याला दोनापैकी एक काहीतरी डिसाईड करायचं असतं. मग त्यावेळी तो विचार करतो की आपल्याला दोन्ही बांधायचं झालं, बंगलो बांधायचं झालं आणि 10 फ्लॅट बांधायचे झाले तर आपल्याला लागणारा रिसोर्सेस हा सेम आहे, त्याची लागणारी कॉस्ट ही सेम आहे. परंतु एका फ्लॅटची किंमत ही 20,000 रुपये 20 लाख रुपये जर असली, 20 लाख रुपये त्याला तिथे मिळू शकते, तर त्याची टोटल कॉस्ट त्याला पूर्ण 10 फ्लॅटची त्याला 2 करोड रुपये मिळू शकते. परंतु तिथे जर बंगलो बांधला तर तो बंगलो 3 करोडपर्यंत त्याला सेल करता येऊ शकतो. म्हणजे त्या बंगलोची प्राईस 3 करोड त्याला मिळू शकते. मग जर त्याने बंगलो बांधला तर तो जास्तीत जास्त प्रॉफिट कमवू शकतो, कारण 10 फ्लॅटची फक्त त्याला 2 करोड मिळू शकतात, परंतु बंगलो बांधला तर 3 करोड मिळू शकतात. 1 करोडचा त्याला प्रॉफिट होऊ शकतो. अशा प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी देखील आपल्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही प्रत्येक बिझनेसमॅनला हेल्पफुल असते. अशा प्रकारे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही बिझनेसमॅनला प्रत्येकाला उपयोगात असते. वेगवेगळे डिसिजन घ्यायला असेल किंवा एखाद्या रिसोर्सेसचा यूज कसा करायचा, ऑप्टिमम यूज त्याचा कसा करून घ्यायचा किंवा कोणता रिसोर्स कुठच्या कामासाठी वापरायचा हे डिसाईड करण्यासाठी आपल्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट कॉन्सेप्ट ही खूप महत्त्वाची असते प्रत्येक बिझनेसमॅनला.